नमस्कार मित्रांनो, मराठी इन्स्पायर इंडियामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अमेरिकेचा पाकिस्तान प्रेम आणि भारताची परराष्ट्र नीती हे एका धोरणाचं पुनरावलोकन. भारताच्या परराष्ट्र धोरणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. निमित्त आहे अमेरिकेतील 14 जूनला होणाऱ्या आर्मी डे परेडसाठी पाकिस्तानचे सेनाप्रमुख जनरल असीम मुनीर यांना दिलेलं निमंत्रण आणि त्यांच्यावर अमेरिकी सेंट्रल कमांडच्या अधिकाऱ्यांनी केलेली स्तुती. त्यांनी पाकिस्तानला आमचा जबरदस्त मित्र म्हणत गौरवलं आहे. या पार्श्वभूमीवर एक प्रश्न स्पष्टपणे समोर येतो आहे की भारताच्या परराष्ट्र धोरणात आपण कुठे चुकतो आहोत. अमेरिकेचा विश्वासघात, एक जागतिक परंपरा. अमेरिकेने अनेक वेळा विविध देशांची आपली भूमिका बदललेली आहे. ट्रम्प यांचे कालखंड असो व त्याआधीचा अमेरिका नेहमीच तोंडी लढा, प्रतीक्षात धोका अशी भूमिका घेत आलेला आहे. युरोपियन युनियनसारख्या भागांची असलेली साथ अचानक सोडणे, नाटोचा वापर करून युद्ध समितीत उभं राहणं आणि मग त्यांच्या मागे न उभं राहणं, चीनवर टॅरिफ लावणं आणि मग त्यालाच मित्र म्हणणं, उत्तर कोरियाशी हातमिळवणी करणे, दक्षिण कोरियाला शिक्षा देणे, ही अमेरिका शैली नवी नाही. हाच भारत याच पद्धतीचा नवा बळी बनतोय. पाकिस्तानवर प्रेम आणि भारताची उपेक्षा का? ज्या ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान संघर्षानंतर अनेक सीजफायरचे श्रेय स्वतः घेतले, तेच ट्रम्प अमेरिकन लष्कर आणि पाकिस्तानच्या पाठीशी उभं राहताना दिसतंय. हे भारतासाठी केवळ धोरणात्मक नाही तर मानसिक धक्का देणार आहे. अमेरिका सतत पाकिस्तानचा एक महत्त्वाचा भागीदार बनते आणि त्याला मदत पुरवत राहते. तेव्हा प्रश्न निर्माण होतो, आपण अमेरिकेवर इतका का विश्वास ठेवतोय? भारताची परराष्ट्र धोरण व ऐतिहासिक पार्श्वभूमी. भारताने स्वातंत्र्यानंतर आपलं परराष्ट्र धोरण स्वतः ठरवलं. 200 वर्षाच्या गुलामीनंतर भारत ब्रिटिशांच्या साम्राज्याच्या छायेतून बाहेर आला. ब्रिटनमधून आलेल्या कंपन्या त्यांची लूट भारताने प्रत्यक्ष अनुभवली होती. त्यामुळेच भारतात कंपन्याविषयी आणि अप्रत्यक्षपणे पाश्चात्य भांडवलीविषयी ही एक नैसर्गिक शंका निर्माण झाली होती. भारतीय नेतृत्व, विशेषतः गांधीजीच्या काळात ट्रस्टीशिप ही संकल्पना पुढे आणली. म्हणजेच कंपन्या असोत पण त्या समाजासाठी जबाबदारीने काम करणाऱ्या असाव्यात. टाटा, बिर्ला, बजाज यांसारख्या स्वदेशी कंपन्यांना पाठिंबा मिळाला, परंतु विदेशी कंपन्यांबाबत एक संकोच कायम राहिला. सोव्हिएत युग आणि साम्यवाद, भारताची मिश्र अर्थव्यवस्था. ब्रिटनला अमेरिकेला दूर ठेवताना भारत सोव्हिएत युनियनकडे झुकला. साम्यवादाच्या संकल्पनांनी प्रभावित होऊन भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, जेथे सरकारी नियोजन, समाजवाद आणि मर्यादित खाजगीकरण होता. पंचवार्षिक योजना, सार्वजनिक उपक्रम आणि अमेरिकेच्या विरोधातली भूमिका हे सगळं सोव्हिएत युगात तयार झालेल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचं अंग बनलं. गुटनिरपेक्ष आंदोलन एक तात्कालिक उपाय. भारताने आपली गुटनिरपेक्ष म्हणून जाहीर केली, म्हणजेच ना अमेरिकेच्या बाजूने ना सोव्हिएतच्या बाजूने आपण स्वतंत्र राहू. पण जेव्हा चीनने 1962 भारतावर हल्ला केला तेव्हा भारत एकटाच उभा राहिला. यावेळी अमेरिका, ब्रिटन दूर राहिली आणि सोव्हिएत संघ देखील हात जोडून पाहत राहिला. गुटनिरपेक्ष धोरणाचं नुकसान आपल्याला लवकरच समजलं, तरीसुद्धा भारताने नैतिकता आणि स्वावलंबन यावर भर दिला आहे. पुनर्विचाराची गरज आजच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर. आज जेव्हा अमेरिका पुन्हा पाकिस्तानच्या बाजूने उभी राहते तेव्हा भारताने आपल्या परराष्ट्र धोरणावर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. अमेरिका दोस्त आहे की फायद्याचा सौदा हे समजून घेण्याची वेळ आलेली आहे. भारताने स्वतःचा प्रभाव वाढवायला हवा. आर्थिक, लष्करी आणि कूटनीतिक भावनावर नव्हे तर हिशेबावर आधारित संबंधाची गरज आहे. 1991 सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि त्यातून रशिया एक स्वतंत्र देश म्हणून पुढे आला. भारतासाठी हा काळ म्हणजे एक मोठं वळण ठरलं. आपला पारंपरिक मित्र सोव्हिएत संघ कोसळला आणि भारताला IMF आणि जागतिक बँकेच्या दबावाखाली उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण स्वीकारावं लागलं. अमेरिका नवीन मित्र पण जुना संशय निर्माण होतो. भारताने पेप्सी, कोक, मॅकडॉनल्ड सारख्या विदेशी कंपन्यांसाठी दरवाजे उघडले, परंतु मनात अजूनही सोव्हिएतच्या सहकार्याची ओढ होती. भारताचं धोरण नेहमीच बांधलेली चळवळ असं असलं तरी 1998 भारताची अणुचाचणी करून अमेरिकेच्या सहकार्यावर पाणी फिरलं तेव्हा अमेरिकेने नाराजी व्यक्त केली, परंतु नंतर पुन्हा जवळ येऊन 123 अणुवर करार केले. पाकिस्तान अमेरिका प्रेम आणि आतंकविरोधी मैत्री. आजच्या घडामोडीवर येऊ.
अमेरिका US सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल मायकेल कुरिला यांनी नुकत्याच एका कमिटीसमोर पाकिस्तानची प्रशंसा केली. पाकिस्तान हा आमचा आतंकी विरोधातील फिनॉमिनल पार्टनर आहे. हे वाचून भारताच्या मनात संतापाचा भडका उडणं साहजिकच आहे, कारण जे पाकिस्तान आजही भारतातल्या अनेक दहशतवादी कारवायांना थेट किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देतो, त्याची अशी मुक्तांफळ उधळत कौतुक का? अमेरिकेचा अजेंडा पाकिस्तानचा उपयोगी माणूस. हकीकत अशी आहे की पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर आणि मायकेल कुरिल्ला यांच्या गेल्या 2 वर्षात 3 भेटी झाल्या. याच दरम्यान पाकिस्तानचे एका कुख्यात दहशतवाद्याला अमेरिकेच्या हवाले केलं. मोहम्मद सैफुल्ला, जो काबूल विमानतळ हल्ल्याचा मास्टरमाइंड होता, अमेरिकेला या गिफ्टने खुश केलं आणि पाकिस्तानचं महान दहशतवादी विरोधी योगदान असं जाहीर करण्यात आलं. भारत निसटलेली संधी आणि परराष्ट्र धोरणाची चूक. भारताचं परराष्ट्र मंत्रालय यात कुठे होतं? भारताने आपली बाजू योग्य प्रकारे अमेरिकेसमोर मांडली नाही का? की आपण फक्त आर्थिक संबंध आणि गुंतवणुकीपुरतेच मर्यादित आहोत? हे गंभीर विचार करण्यासारखे आहे. जर अमेरिका पाकिस्तानच्या कौतुकाच्या बगलेत बसत असेल तर भारतासाठी त्याच्या स्वातंत्र्याचे धोरण ठाम ठेवणे अत्यावश्यक आहे. US सेंट्रल कमांड. जागतिक सत्तेचं अघोषित नकाशा. जसं भारताच्या लष्करात वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी कमांड असतात, तसं अमेरिका जगभर 11 वेगवेगळ्या कमांडद्वारे नियंत्रण ठेवतो. त्यातील US सेंट्रल कमांड्स म्हणजे सेटकॉम, जो भारताच्या पश्चिम भाग, मध्य आशियाई देश, अरब क्षेत्र, पाकिस्तानसह संपूर्ण भागावर आपलं लक्ष केंद्रित ठेवतो. या सेटकॉमचा प्रमुख जेव्हा पाकिस्तानची तारीफ करतो तेव्हा त्यामागे युद्धनीतीपेक्षा राजकारण आणि स्वार्थ मोठा असतो. नवीन साम्राज्यवाद, निओ कॉलोनियलिझम. आज आपण थेट गुलाम नसलो तरी अप्रत्यक्ष गुलामी अस्तित्वात आहोत. आर्थिक, राजनैतिक, तांत्रिक यातूनच निओ कॉलोनियलिझमचा जन्म होतो. भारताला आता जागतिक युद्धभूमीवर फक्त मोठी अर्थव्यवस्था न राहता एक स्वतंत्र शक्ती म्हणून उभं राहावं लागेल. अमेरिकेचं पाकिस्तान प्रेम परत जागा झाले. भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहू लागलेत. आतंकवादी देणाऱ्याला अमेरिका थँक्यू का म्हणते? भारताच्या डोळ्यादेखत पाकिस्तान पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मंचावर हिरो का बनतंय? हे काही प्रश्न हल्लीच पुन्हा समोर आले आहेत. काही दिवसापूर्वी पाकिस्तानने एका आतंकवाद्याला अमेरिकेकडे सुपूर्द केला आणि त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानच्या लष्करप्रमुख असीम मुनीर यांना त्यांच्या आर्मीच्या 250व्या वर्धापन दिनानिमित्त वॉशिंग्टन DC येथे होणाऱ्या परीक्षेसाठी आमंत्रित केल्याची चर्चा जोरात चालू आहे. PTIनेच उघड केली ही माहिती. मजेदार गोष्ट म्हणजे ही माहिती अमेरिकेने अधिकृतपणे दिली होती. ती आली पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या PTI पक्षाकडून. त्यांनी जाहीर केले की आम्ही अमेरिकामध्ये पाकिस्तानच्या दूतावासासमोर असीम मुनीर यांच्या विरोधात निदर्शन करू. यावरूनच कळलं की ते महाशय खरोखरच अमेरिकेत येणार आहेत. 2 महत्त्वाचे संकेत. अमेरिका पुन्हा पाकिस्तानकडे झुकतोय. एका आतंकवाद्याच्या सुपूर्तीनंतर अमेरिका पाकिस्तानकडे झुकावं पुन्हा दिसून येतोय. भारताने अनेक वेळा पुरावे दिले तरीही पाकिस्तान दहशतवादीचा अड्डा आहे, पण तरीही अमेरिका पाकिस्तानचं कौतुक करते आहे. ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. अमेरिका पाकिस्तान संबंधात चीनचं वाढतं स्थान. चीन आणि पाकिस्तान यांच्यातील घनिष्ठ संबंध बघता अमेरिका कदाचित पाकिस्तानला क्वार्टर चायना म्हणून वापरण्याच्या तयारीत आहे. जसं भारताने एकीकडे रशिया आणि अमेरिकेच्या दोघांनीही बरोबरीने हाताळलं, तसंच आता पाकिस्तान करत आहे. भारताची कोंडी. भारत एकीकडे मोठे राष्ट्र झालं असलं तरी त्याची परराष्ट्र नीती मोठ्या शक्तीच्या मनात आपला प्रभाव सोडू शकलेली नाही. हे घटनांमधून स्पष्ट होते. ज्यावेळी ट्रम्प भारतात येतात तेव्हा हावडी मोदी म्हणतात, पण सत्ता गेल्यावर तेच ट्रम्प पाकिस्तानच्या क्रिप्टो प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करतात. भारताने क्रिप्टो बंदी आणून यांच्याशी विरोध घेतला, परंतु अमेरिकन नेतृत्व आता क्रिप्टो प्रेम आणि पाकिस्तान प्रेम दोन्हीही दाखवते. काँग्रेसने विचारले दगडे प्रश्न. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी थेट विचारलं, असीम मुनीरचा अमेरिकेतील स्वागत का होते? भारताच्या काश्मीर मुद्द्यावर सीजफायरचं उल्लंघन का सहन केलं जाते? कुरिल्ला टेकड्यावरील भारतीय भूमीवर अतिक्रमण का? भारताची चूक कुठे झाली? भारताने रशिया, इराण, इस्रायल या मित्र देशांपासून काहीसे अंतर घेतले, मुख्यतः व्यापारिक हित जपण्यासाठी. पेट्रोलियम सारख्या बाबतीत फायदा अंबानींना झाला, पण परराष्ट्र पातळीवर भारताला काही विशेष मिळालं नाही. भारताने UN पुरावे दिले. पाकिस्तानमधील UN वॉन्टेड दहशतवादी खुलेआम फिरत आहेत. हे त्यांचे अत्यसंस्कार लष्करी सन्मानाने होत आहेत, पण तरीही अमेरिका पाकिस्तान आतंकी विरोधात छान लढतोय.
असं म्हणतोय तेव्हा भारतासाठी चिंतेची बाब आहे. पाकिस्तानचे बिनधास्त उत्तर होतो कधी आतंकी, आता नाही. आता पाकिस्तान देखील थेट उत्तर देतो की आम्ही कधी काळी आतंकवादात गुंतलेलो होतो, पण आता नाही. ही बिनधास्त मांडणी अमेरिकेकडून मिळालेली स्वीकृती भारतासाठी डिप्लोमॅटिक हार दर्शवते. भारताला काय करायला हवं होतं तर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी थेट अमेरिका जाऊन डेलिगेशन लीड करायला हवं होतं. शशी थरूर यांना पाठवणं हे केवळ सांस्कृतिक प्रतिनिधित्व ठरतं. पण चीन आणि पाकिस्तान यांचं संयुक्त राजकारण तोडायचं असेल तर भारताने रशिया, इस्रायल आणि इराण यांच्याशी नव्याने संपर्क साधायला हवा. निष्कर्ष: परराष्ट्र नीतीवर पुन्हा मंथनाची गरज आहे. भारत एक महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे, पण परराष्ट्र धोरणात जर थोडं लचकपणा, शहाणपणा आणि आक्रमकता दाखवली नाही तर पाकिस्तानसारखा देशही आपल्याला राजनैतिक पटावर हरवू शकतो का? तुमचं मत काय आहे या विषयावर? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.